आज मी मटकीच्या डाळीचे सांडगे बनवणार आहे. तर त्यासाठी 1 किलो मटकीची डाळ घेतलेली आहे आणि 125 ग्राम त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकायची आपल्याला. तर डाळ चांगली निवडून स्वच्छ करून घेतलेली आहे. तर आता ह्याला गिरणीवरून भरडून आणायची. बघू शकता तुम्ही की आपण हे किती जाड भरडले, ते जास्त जाडही नाही आणि जास्त बारीक बी नाही. तर हे गिरणीवरून आपण भरडून आणलेलं आहे. तर आता हे मळून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी लसूण घेतलेलं आहे, थोडंसं 30 ग्राम जिरं घेतले, मिरची पावडर घेतलेले, चवीपुरतं मीठ टाकायचे आणि थोडेसे धने टाकले ते 1 मूठभर आणि अर्धा चमचा हळद टाकायची. जिरं आणि धने चांगलं बारीक करून घ्यायचे. त्याच्यामध्येच आपल्याला सगळं लसूण पण त्याच्यामध्ये टाकायचं. सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं चांगलं वाटून. मिरची पावडर पण 2-3 चमचे. चांगले झणझणीत सांडगे झाले पाहिजेत. भाजले किंवा तळले तरी पण त्याची टेस्ट एकदम छान येते. मग भाजीची ह्याची एक चवीपुरतं मीठ टाकायचं. ह्याच्यामध्ये 3 चमचे मी मीठ टाकून घेतलेलं आहे. तर आता हे बारीक चांगलं भरपूर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं नंतर, म्हणजे चांगलं बारीक होते. तर आता आपण हे वाटण घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये मग हे वाटण आपल्याला ह्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे, म्हणजे चांगलं मिक्स होतं सांडग्याला. जास्त वेळ मळायला लागत नाही. मिक्सरचं भांडं धुतलेलं पण पाणी ह्याच्यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचे. आता आपला मसाला मिक्स झालेला आहे सगळा. ह्या भरलेल्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आणि सांडगे तोडायचे. थोडं हातात पीठ घेऊन असे बारीक बारीक सांडगे तोडायचे. जास्त मोठे पीठ तोडायचे आणि जास्त बारीक. थोडंसं असं पाणी लावायचं आणि पीठ असं हातात घेऊन तोडायचं, म्हणजे पटापटा सांडगे सुटतात. सांडगे कसं असं तळून हे खायला छान लागतात. असं तोंडाला चव येते ना जरा. लहान मुलांना आवडतात तळून दिल्यानंतर. तुम्ही बघू शकता हे 1.25 किलो डाळीचे आपले सांडगे किती झालेले आहेत आणि छान दिसायला पण कलर पण छान आलेला आहे. आता आपल्याला ठेवणाला घ्यायची. आपले सांडगे आता वाळून चांगले तयार झालेले आहेत. थंड आवाज येतो, मस्त वाळलेले. आता ह्याला गोळा करून घ्यायचा. Subscribe now and press the bell icon.